पेपर वन साठी हो. पण पेपर वन साठी बऱ्याचदा फक्त बुक्स रेफर करून इनफ नाही होत. कारण की माझा एक्सपिरियन्स असा होता की पीवायक्यूज सॉल्व्ह केल्यानंतर पण काही क्वेश्चन्स असे आले की असं वाटलं की अरे हे तर कुठेच नाही लिहिलेलं आहे, जे हे कुठून आलं. सो इट इज व्हेरी वे. तर पेपर वन साठी जास्त वेळ देणं खूप गरजेचं आहे, कारण की सायकोलॉजी वी यूज टू दॅट सब्जेक्ट. वी आर व्हेरी यूज टू दॅट सब्जेक्ट, कारण आपण 5 ते 6 वर्ष झाले त्यामध्ये आपण शिकतोय. त्यामुळे वी आर फॅमिलियर विथ द कन्सेप्ट अँड एव्हरीथिंग. बट पेपर वन इट कॅन बी व्हेरी वेग, आणि त्यासाठी प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नुसतं थिअरी वाचून खूप जास्त ओव्हरवेल्मिंग होऊ शकतं. कारण की एकतर आपण बऱ्याच गोष्टी फर्स्ट टाइम वाचत असतो. सो फर्स्ट रिडिंग मध्ये सगळंच आपण लक्षात नाही ठेवू शकत. त्यामुळे मल्टिपल रिव्हिजन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ऍज आय सेड की कॉन्सेप्च्युअली सगळं क्लिअर पाहिजे. त्यासाठी यू हॅव टू स्टडी थरली. कारण असा कुठलाच चॅप्टर नाहीये की जो ड्रॉप केला आणि होऊन गेलं. कारण की याला स्पेसिफिक वेटेज नाहीये कुठल्याच चॅप्टरसाठी. आणि देअर आर सम टॉपिक्स लाईक रिसर्च आहे, जे दोन्ही मध्ये पेपर वन मध्ये पण आणि टू मध्ये पण आहे. सो त्याचं ऑटोमॅटिकली वेटेज वाढ. किंवा टीचिंग ऍप्टिट्यूड आणि हायर एज्युकेशन हे दोघांचे पण कंबाईन काही क्वेश्चन्स येऊ शकतात. मग त्यामध्ये रिसेंट ट्रेंड्स असतील टीचिंग ऍप्टिट्यूड मधल्या पण, किंवा एनईपी वाईज काही गोष्टी ज्या चेंज झाल्या आहेत त्या पण. अशा ज्या असे जे चॅप्टर्स आहेत ज्याला आपोआप वेटेज वाटतं, कारण की कंबाईंड क्वेश्चन्स येऊ शकतात, पॉसिबिलिटी असते. किंवा पीपल अँड एन्व्हायरमेंट, दॅट इज द मोस्ट वेग टॉपिक आय गेस. कारण की त्यामधून काहीही विचारतात, लिटरली काहीही, जे बुकमध्ये पण नाहीये असे पण क्वेश्चन्स येऊन गेले. सो पेपर वन साठी जर जास्त रिसोर्सेस रेफर केले तर चांगलं होईल. जास्त म्हणजे खूप पण नाही की लास्ट रिव्हिजनच्या वेळी कन्फ्युजन होईल की आपण कशातून काय चॅप्टर केला होता. पण ऑडिओ व्हिज्युअल जर असेल तर अंडरस्टँडिंग साठी पण बेटर होतं. कारण बऱ्याचदा हे गोष्टी खूप मोनोटोनस वाटू शकतात, कारण पेपर वन थोडासा आहे बोरिंग त्यामध्ये. हा, पीवायक्यूज आणि नोट्स. ट्रस्ट मी, दीज टू आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स. म्हणजे बाकी काही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण नोट्स आणि पीवायक्यूज हे तुम्हाला एक्झामच्या वेळी खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहे. नोट्स अशासाठी की थिअरीज आर व्हेरी कॉम्प्लिकेटेड समटाईम्स. तर त्यामध्ये प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणं नाही पॉसिबल. जर आपण ते स्वतःच्या अंडरस्टँडिंगने, काही क्यूजने, किंवा काही मेमॉनिक्स यूज करून, किंवा काही पण शॉर्ट टर्म चार्ट फॉर्म मध्ये जर आपण केलं असेल तर त्याची एक्स्ट्रा रिव्हिजन होते. फॉर एक्झाम्पल, इन सायकोलॉजी वी हॅव सो मेनी थिअरीज लाईक पर्सनॅलिटी आहे, इंटेलिजन्स आहे, मेमरी, लर्निंग. सो या थिअरीज बुक्स मध्ये आहेतच, पण बुकमध्ये बऱ्याचदा काही गोष्टी एक्स्ट्रा पण असतात ज्याची नसते गरज. म्हणजे वाचण्याची, ज्याच्यामध्ये टाइम जातो. इट इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग. आणि ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टी बऱ्याचदा सुटायचे चान्सेस असतात. सो हे अवॉइड करण्यासाठी मेक कन्साइज नोट्स. प्रत्येक थिअरीच्या केल्या तरी चालेल, छोट्या छोट्या लाईक सगळ्या थिअरीज 2 पेजेस मध्ये बसतात जर का कन्साइजली इम्पॉर्टंट आहे तेवढंच जर का केली. आणि नोट्स केव्हा युजफुल ठरतात, जेव्हा लास्ट मिनिट रिव्हिजन आपण करतो. तर तेव्हा सिलेबस इतका वास्ट आहे की इट इज नॉट पॉसिबल टू कव्हर एव्हरीथिंग लास्ट मिनिटला. सो देर आर ऑलवेज गोइंग टू बी समथिंग्स की असं वाटतं की अरे हे राहिलंय ते राहिलंय. सो ही गोष्ट अवॉइड करण्यासाठी नोट्स खूप जास्त हेल्पफुल ठरतात. कारण की ठीक आहे, तुमचं जर सेकंड शिफ्टला जर पेपर असेल 3 ते 6 मध्ये, तर यू विल गेट सम टाइम टू रिवाइज. पण जर फर्स्ट शिफ्टला पेपर असेल तर तो पण नाही मिळत. आणि म्हणजे आदल्या दिवशी पूर्ण नाईट मारणं वगैरे हे जर शक्य असेल तर अवॉइड केलं पाहिजे, कारण की पेपरच्या वेळी त्याचा इम्पॅक्ट नको व्हायला.
कारण वी हॅव स्टडीड अ लॉट, म्हणजे थ्रू आउट द इयर आपण खूप जास्त मेहनत घेतलेली असते. आणि काही अशा सिच्युएशनल गोष्टीमुळे आपण रिस्क नाही घेऊ शकत की वेळेवरती काही पण होऊ शकतं, राईट? सो त्यासाठी नोट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याचदा अशा गोष्टी आहेत लाईक क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आहेत. कुठल्या सायकोलॉजिस्टने केव्हा थिअरी दिली, किंवा कुठली स्कूल ऑफ थॉट आधी आली. जून अटेम्प्टला एक क्वेश्चन आलेला ज्यामध्ये असं सायकोलॉजिस्ट होते सगळे, थिअरिस्ट होते, आणि त्यांचा कुठला स्कूल ऑफ थॉट कुठल्या इयरला आला हे पण होतं. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी हे कुठेच आपल्याला कन्साइजली मिळणार नाहीये. हे बुक्स मध्ये नाही दिलेलं आहे की हे चार्ट असे असेल, ते आपल्याला शोधून नोट करून करावं लागेल. तर मग या गोष्टीसाठी नोट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. इफ पॉसिबल नोट्स पण जर थोड्याशा इलॅबोरेटेड असतील त्याच्या शॉर्ट नोट्स केल्या तरी चालेल. कीवर्ड्स लिहायचे चार. आता ते पर्सनली व्हेरी करतं, कारण काही लोकांना कीवर्ड्स मधून नाही लक्षात येत, असोसिएट नाही होत पटकन गोष्टी. काही लोकांना क्यूज मधून लक्षात येतं की यामध्ये हे सगळं आहे. तर आता ते डिपेंड्स पर्सन टू पर्सन. इफ यू वॉन्ट, मी काही माझ्या नोट्स होत्या तर मी ते तुम्हाला लाईक दाखवू शकते की लाईक एक्झाम्पल म्हणून. पण मग शेवटी ते पर्सनलाइज स्टडी प्लॅनच असावा, कारण की बऱ्याचदा सगळ्यांच्या टेक्निक्स वेगळ्या असतात, राईट, अभ्यास करण्याचे. त्यामुळे ते कन्फ्युजिंग होऊ शकतं बऱ्याचदा. पीवॅक्यूज, ऍज आय सेड, पीवॅक्यूज आर व्हेरी इम्पॉर्टंट. जर पॉसिबल झालं तर 2 रिव्हिजन्स जरी झाल्या पीवॅक्यूजच्या. आता इन माय केस काय झालं, जून अटेम्प्ट कॅन्सल झाला, त्यामुळे सप्टेंबर अटेम्प्टला मला मध्ये जो वेळ मिळाला त्यामुळे एकदा माझे सगळे पीवॅक्यूज झाले होते. आय गेस 2012 ते 2022 पर्यंतचे होते जे मी बुक घेतलेलं. त्यामुळे एकदा माझं तेव्हा झालं, आणि डिसेंबर अटेम्प्टला परत ते सगळे पीवॅक्यूज रिपीट झाले. त्यामुळे, आणि आय एम नॉट समवन की एकदा लर्न केलं आणि झालं. आय एम नॉट अ वन टाइम लर्नर, मला रिव्हिजन्स लागतात. त्यामुळे माझ्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट होतं की मल्टिपल रिव्हिजन्स व्हाव्यात. कारण पीवॅक्यूज मध्ये पण ऍज आय सेड की खूपशा गोष्टी अशा सापडतात की अरे ही तर कम्प्लिटली नवीन आहे, ही तर कधी बघितलंच नाही. त्यामुळे पीवॅक्यूज अँड नोट्स, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. रेग्युलर प्रॅक्टिस अँड रिव्हिजन. आता देर आर सम टॉपिक्स लाईक डेटा इंटरप्रिटेशन किंवा स्टॅटिस्टिक्स ज्याला प्रॅक्टिस शिवाय लक्षातच नाही राहत. आणि डेटा इंटरप्रिटेशन मध्ये चार्ट जरी छोटा वाटत असेल तरी त्याचे जे सॉल्व्ह करण्यासाठी जे फॉर्म्युलाज आणि हे ते खूप जास्त. जेव्हा आपण चॅप्टर वाईज करायला घेतो ना, लाईक पर्सेंटेज आहे, अजून बऱ्याच गोष्टी आहेत डेटा इंटरप्रिटेशन मध्ये, तर त्याचे एव्हरी फॉर्म्युला, म्हणजे कुठला क्वेश्चन आला तर कुठला फॉर्म्युला यूज करायचा, या सगळ्या गोष्टी खूप केऑटिक होऊ शकतात. तर त्यासाठी प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑल्सो थिअरीची प्रॅक्टिस कशी, तर पीवॅक्यू. थिअरीसाठी पीवॅक्यू शिवाय ऑप्शनच नाही. हा, ट्राय टू इम्प्रूव्ह ऑन एरियाज ज्यामध्ये असं वाटतंय की वी आर लॅकिंग समथिंग, इन्स्टेड ऑफ स्किपिंग दॅट टॉपिक. म्हणजे जर एखादा टॉपिक अवघड जातोय तर ऍटलिस्ट ट्राय टू अंडरस्टँड देअर बेसिक्स. की सोडून दिलं तर नाही आपण ते अफोर्ड करू शकत. कारण जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा कळतं की एक एक मार्क साठी जेव्हा कट ऑफ सुटतो तेव्हा ते खूप जास्त हर्टफुल होतं. सो ते अवॉइड करण्यासाठी जो टॉपिक नाही समजते त्याला जास्त टाइम दिला तर बेटर असतं. ठीक आहे, खूप गोष्टी समजणार पण नाही मे बी. फॉर मी इट वॉज डेटा इंटरप्रिटेशन. कारण मॅथ्स मला नंबर्स आले की भीती वाटायला लागायची. सो फर्स्ट अटेम्प्टला मी लिटरली ड्रॉप केला होता डेटा